मॉर्निंग, सुप्रभात. मी दर्शना गांधी, योगा इन्स्ट्रक्टर, टॉप न्यूज मराठीने सुरू केलेल्या टॉप हेल्थ टिप्स मध्ये तुमचं स्वागत करते. मागच्या वेळी आपण या भागामध्ये शिकलो नमस्ते मुद्रा आणि त्याचे फायदे. आता या भागात आपण काय शिकणार आहोत, तुम्ही तयार आहात का त्याच्यासाठी? चला तर मग सुरू करूया. ह्या भागात आपण शिकणार आहोत ओम मंत्र, ज्याने आपलं मन डोकं शांत होणार आहे, समाधानी होणार आहे. आणि जर मन डोकं समाधानी असेल, शांत असेल, तर शरीर उत्तम आणि ठणठणीत राहणार आहे. तर आजच्या या भागात आपण डोक्याला आणि मनाला शांत कसं करायचं हे बघूया. ओम या साऊंडला योग साधनेत खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. आपण सगळेच घरी ओम करत असतो, क्लासमध्ये जाऊनही ओम शिकत असतो, वेगवेगळ्या ठिकठिकाणी ओमचे साधनेचे क्लासेस चालू असतात. पण आपण ही ओम मंत्र जो आहे तो हा बरोबर करतोय की नाही करत आहे ह्याची जाणीव आहे का आपल्याला? कारण ओम हा साऊंड फक्त ओम एवढा नसून त्याच्यामध्ये 3 अक्षरं लपलेली आहेत. जसं की ओम, त्याच्यामध्ये अ, ओ आणि म हे 3 साऊंड लपलेले आहेत. आपण जेव्हा ओम म्हणतो तेव्हा 3 साऊंड एकत्रित करून म्हणत असतो. पण मग ते करताना आपण बरोबर करतोय का? कारण काही लोक ओम साधना करायची म्हणलं की ओ करून लगेच सुरू करतात. तर तसं काही होतंय का आपल्याकडनं? किंवा काही जण नुसतं श्वास घेतात, ओ असं सुरू करतात. तर ते योग्य नाहीये. कारण जर ओम साऊंड आपण नीट ऐकला तर आपल्याला जी 3 अक्षरं लपलेली आहेत ती कुठून आणि कशी आलेली आहेत ह्याचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये जी अक्षरं लपलेली आहेत त्यातलं जे अ अक्षर जे आहे ते आपल्या नाभीतून आलेलं आहे, आणि त्यातलं जे ओ अक्षर आहे ते आपल्या हृदयातनं म्हणजे छातीतून आलेलं आहे, आणि जो मकार आहे तो म अक्षर हे आपल्या कंठातून आलेला आहे. हा 3 जे वेगवेगळे गोष्टी जोडून आवाज तयार होतो त्याला ओम असा एकत्रित आवाज ऐकू येतो, आणि तो आपण प्रॅक्टिससाठी किंवा साधनेसाठी वापरत असतो. ओ साऊंड करताना आपली 3 चक्र ओपन होत असतात किंवा 3 चक्रांमध्ये चेतना निर्माण होत असते, ती ऍक्टिव्ह होण्यास मदत होत असते. पहिलं चक्र आहे मणिपूर चक्र, जे नेवल आहे म्हणजे बेंबी, अनाहत चक्र म्हणजे हार्ट, आणि विशुद्ध चक्र म्हणजे घसा. या 3 चक्रांमध्ये आपल्या चेतना निर्माण होते. सकाळी उठल्या उठल्या जर आपण बसून लगेच ओमचा उच्चार केला किंवा ओम मंत्राचा जाप केला तर आपल्याला दिवसभरात त्याची खूप चांगली फळं मिळू शकतात. तर चला तर मग बघूयात आपण की ओम साऊंड किंवा ओम मंत्र हा बरोबर कसा करायचा, कशा टप्प्यांमध्ये करायचा, आणि तो आवाज आपण स्वतः जेव्हा करत असतो किंवा तो आवाज आपण जेव्हा स्वतः काढत असतो तेव्हा किती कॉन्सन्ट्रेशननी करायला लागतं तेही तुम्हाला मी आता सांगणार आहे. ओम साऊंड करताना आपण आता 3 भागामध्ये तो करणार आहोत, अ, ओ आणि म. तर सुरुवातीला आपण जेव्हा अ करत असतो तेव्हा आपण आपल्या नाभीवरती हात ठेवायचा आहे. हात ह्याच्यासाठी की सुरुवातीला शिकताना त्याच्यामध्ये जे तरंग उठतात ते तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकता, ते स्वतःला तुम्हाला जाणवतात, कारण तुम्ही त्या कॉन्सन्ट्रेशननी ते करणार असता. तर सुरुवातीला जेव्हा आपण अ साऊंड करणार आहोत, ओ साऊंड करणार आहोत, मग जे काही सगळे साऊंड आपण करणार आहोत तर प्रत्येक ठिकाणी आपण त्या हात ठेवणार आहोत, कारण आपल्याला ते तरंग अनुभवायचे आहेत. त्याच्या जे व्हायब्रेशन उठतात ते स्वतः आपण अनुभवू शकतो. तर सुरुवातीला जो आपण साऊंड करणार आहोत तो आहे ओ. आता मी जे तुम्हाला ओम साऊंड किंवा ओम मंत्र करायला सांगणार आहे तर तो सुरुवातीला करताना जे नवीन प्रॅक्टिस करणारे आहेत किंवा जे जुने सुद्धा आहेत पण त्यांना माहीत नव्हतं, आत्ता कळलंय, किंवा काही लोकांना माहिती असेल पण तरी सुद्धा मी जे सांगतेय ते थोडंसं वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे ते जाणून घेऊन, ते समजून घेऊन करण्याचा प्रयत्न करा. आपण आता जो ओ साऊंड करणार आहोत तो आपण करताना आपण त्या भागांवर हात ठेवणार आहोत. जसं की आता पहिला साऊंड आहे अ, तर आपण अ करताना आपल्या नाभीवरती हात ठेवणार आहोत, कारण जेव्हा आपण अ साऊंड करणार आहोत तेव्हा नाभीमध्ये त्याच्या आजूबाजूला जे तरंग उठणार आहेत, व्हायब्रेशन होणार आहे, ते तुम्हाला जाणवणार आहेत, कारण त्या कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही तो ओम करणार आहात. त्याच्यानंतर जो ओ साऊंड करणार आहोत तेव्हा आपल्या छातीवर आपला आपोआप हात आला पाहिजे, कारण ओ साऊंड करताना आपल्या छातीतनं येत होतो, त्याच्यामुळे तुम्हाला तिथेही व्हायब्रेशन जाणवणार आहेत. आणि म कार करताना किंवा म करताना तुम्ही घशावरही हात ठेवू शकता, तिथेही तुम्हाला व्हायब्रेशन सगळ्या क्लिअरपणे जाणवतात. हे तुमच्या लक्षात येईल, कारण त्या कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही तो ओम करणार असता. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवणार आहे कशा कशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर सुरुवातीचा जो साऊंड आहे आपला अ, तो आता आपण करूयात. मी माझा उजवा हात माझ्या नाभीवरती ठेवलेला आहे. पूर्ण श्वास आत घ्यायचा. आता आपण दुसरा साऊंड करणार आहोत ओ.
आता तिसरा साऊंड म. हे तीन साऊंड मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवले. हात ठेवल्यानंतर मला स्वतःलाच व्हायब्रेशन जाणवत होते आणि प्रत्येक वेळी ओंकार करताना पूर्ण ब्रीथ इन करायचं आणि त्याच्यानंतरच सुरुवात करायची. त्याचे रिझल्ट अजून उत्तम मिळतात. तर हे जेव्हा साऊंड आपण एकत्रितपणे काढायचं, तर हे वेगवेगळं आपण आपल्याला चेतना निर्माण करण्याकरता किंवा व्हायब्रेशन जाणवण्याकरता आता आपण असं केलं. पण दरवेळी ओम करताना प्रत्येक वेळी असं करण्याची गरज नाहीये. ते आपोआप आलं पाहिजे. ते तिन्ही साऊंड एकमेकांच्यात मर्ज झाले पाहिजेत आणि मगच ते बाहेर आले पाहिजेत. आता नॉर्मल ओम करताना सुद्धा तोंडाची हालचाल जी आपण करतो ती सुद्धा खूप महत्वाची असते. म्हणताना सुरुवात करताना हे तीन बदल जे आपल्या ओठांमध्ये होतात, आपल्या तोंडामध्ये होतात, ते खूप महत्वाचे असतात. त्याच्यामुळे ते साऊंड वेगवेगळे यायला मदत होते. तर आता आपण एकत्रित ओम कसा करायचा, तो इथपासून इथे आणि इथपासून इथे कसा आणायचा ते बघूयात. चला तर मग सुरू करूयात. मी आता पूर्ण श्वास घेणार आहे, इनहेल करणार आहे. अशा पद्धतीने ओम केला तर त्याचे रिझल्ट्स खूप सुंदर आहेत. तुमच्या ब्रेनला चालना मिळणार आहे, ब्रेन ॲक्टिवेट व्हायला मदत होणार आहे, तुमची तिन्ही चक्र ॲक्टिवेट व्हायला मदत होणार आहे. आणि ही तीन चक्र जेव्हा आपण ॲक्टिवेट करतो त्याचे शरीरावर होणारे फायदे हे खूप सुंदर आहेत. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल माहिती मिळणार आहे. तुम्ही स्वतः कॉन्सन्ट्रेशन करून हे केल्यावर तुम्हाला तुमच्या शरीरातले बदल कळणार आहेत. त्याच्यामुळे आपलं शरीर आपल्याला कळायला लागणार आहे. त्यासाठी हा ओम साऊंड खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने जर तो करत गेलो तर त्याचे हळूहळू प्रॅक्टिस करून रिझल्ट्स खूप सुंदर मिळणार आहेत. पण ह्या पद्धतीनेच करा, म्हणजे तुम्हाला त्यातले तरंग, त्यातले जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते स्वतःला जाणवतील. फक्त करायचं म्हणून 11 वेळा आणि 10 वेळा आणि 5 वेळा करू नका. जेवढं जास्त प्रमाणात तुम्ही ओम साऊंड कराल तेवढे रिझल्ट त्याचे सुंदर आहेत. जसं की 11 वेळा तर केलंच पाहिजे सुरुवातीला, 21 वेळा करा, 51 वेळा करा. असं करत करत हळूहळू ती साधना वाढवत जा आणि तुम्ही बघाल की तुमच्या शरीरामध्ये अमेझिंग सुंदर असे बदल झालेले आहेत. तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह झालेला आहे आणि तुमचे सगळे हॉर्मोनल चेंजेस जे बॉडीमध्ये झालेत तेही नॉर्मल झालेले आहेत. एन्झायटी, स्ट्रेस कमी झालेला आहे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस असेल ना, तोही याच्याने आपल्याला त्याच्यामध्येही बदल घडून येतात. आपली मेमरी स्ट्रॉंग होते, आपल्याला जुन्या गोष्टी सुद्धा आठवायला लागतात. एवढी या ओममध्ये ताकद आहे. आणि ही ओमची ताकद ही वर्षानुवर्ष आपण बघतोय. कितीतरी गुरु असतील किंवा योगी असतील, हे ओमनीच सुरुवात करतात. दिवसाची असेल किंवा कुठलीही साधना करायची असेल त्यांना, तरी सुरुवात ओमनीच होते. कारण ओम ही एक सुरुवात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं सगळं जे काही लाईफस्टाईल आहे, हे आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याला वेळ काढून थोडासा वेळ त्या ओमला दिलात तर ते सगळं तुमचं आयुष्य उत्तम करणार आहे. ओमचे जे शरीरावर परिणाम होतात, त्याच्या कंपनामुळे जे काही परिणाम आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह परिणाम होतात ते आता आपण बघू. आपल्या पिट्युटरी ग्लँड ज्या आहेत त्याच्यामध्ये चेतना निर्माण होते, त्याचं काम सुधारतं. त्याचप्रमाणे थायरॉइड असेल, शुगर असेल, काहींना बाकी वेगवेगळे स्किनचे पण विकार असतात, काहींना डायजेशनचे प्रॉब्लेम असतात, तर काहींना कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम असतात. ते सगळे सुद्धा कमी व्हायला त्यांनी मदत होते. मनशांती तर लाभतेच, पण मानसिक संतुलन सुद्धा जागेवर येतं. कुणाला एन्झायटी असेल, फोबिया असेल, डिप्रेशन असेल, ते कमी व्हायला मदत होते. मानसिक ताण खूप कमी होतो. स्मरणशक्ती चांगली होते मुलांची. त्याचप्रमाणे लोकांनी शॉर्ट टर्म मेमरी, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं, मगाशी सांगितलं तुम्हाला मी की असं होऊ शकतं, तर त्याच्यातही तुम्हाला बदल दिसू शकतात. आपली मेमरी खूप स्ट्रॉंग होऊ शकते.
ब्लड शुगर लेवल्स चांगल्या होतात, श्वासावरती कंट्रोल येतो. लहान मुलांसाठी तर ओम हा अतिशय गुणकारक आहे, कारण त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होणार आहे आणि त्यांची मेमरी चांगली होऊन त्यांना अभ्यासात त्यांची प्रगती होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इतरही गोष्टी ज्या आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा डायजेशन इश्यू असतील, कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी पडत असेल, तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही ओम नक्की करून बघा. पण त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे. सुरुवातीला कमी कमी सुरुवात करून मग वाढवत जा. त्याचे रिझल्ट तुम्हाला हळूहळू मिळतील. आणि आपण जो 3 टप्प्यात ओम शिकलो तो फक्त काही दिवस प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला लक्षात येण्यासाठी तो यूज करायचा आहे. पण एकदा जेव्हा तुम्हाला त्यातली कंपनं कळायला लागतील, एकदा जेव्हा तो साऊंड तुमच्या तोंडात बसेल, तर तो न थांबता व्यवस्थित करायचा आहे. सुरुवातीलाच फक्त ते हाताचा वापर करून तुम्ही करू शकता, कारण ती नवीन प्रॅक्टिस असणार आहे. सो एकदा यायला लागलं, एकदा तुम्हाला जमायला लागलं की तुम्ही ती न थांबता कधीही करू शकता. काही लोकांना झोपेचे प्रॉब्लेम्स असतात, रात्री लवकर झोप येत नाही किंवा त्यांची झोप पूर्ण होत नाही, मध्ये मध्ये डिस्टर्ब स्लीप असते. लहान मुलांना पण तुम्ही बघाल की नीट झोप लागत नाही, मध्ये मध्ये ते सारखे जागे होतात. आपल्यालाही तसंच असतं. जरासा बारीकसा आवाज आला किंवा कुठल्याही गोष्टीने झोप डिस्टर्ब होते, तर त्या लोकांसाठी तो ओम साऊंड खूप महत्त्वाचा आहे. झोप लागायला लागते, झोपेत फरक पडतो, गाढ झोप लागते, सारखी झोप डिस्टर्ब सुद्धा होत नाही आणि वेळेत झोप येते. आणि झोपेच्या जर काही तक्रारी असतील तर त्या सगळ्या कमी व्हायला मदत होते. आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. 5 ते 10 वेळा करून चालणार नाही. मी तुम्हाला कायम तेच सांगते, कुठलीही साधना ही प्रॅक्टिस शिवाय पूर्ण होत नाही. प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंटची आम्ही नक्की वाट बघत आहोत. तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. काहीही प्रश्न असतील तरी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेजही करू शकता. धन्यवाद.